तुमचे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत आमच्या शेतावर। तर मग पाहूया पारंपरिक शेती कशी केली जाते ती। हॅलो मित्रांनो, गावाकडे शेतावर अशा प्रकारचा गेट तयार केला जातो ज्याने ढोरं गुरं आतमध्ये जाऊ नये। चला तर मग आतमध्ये पाहूया। हे बघा, इथे काकडी लावलेली आहे। मित्रांनो, शेतावर अशा प्रकारचे झोपडी तयार केली जाते। हे बघा, इथे पण काकडीची झाडे लावलेली आहेत। मित्रांनो, इथे काकडी आहे आणि इथे शिराली लावलेली आहे। चला, ही बघा, एक शिराली मोठी पण झालेली आहे। मित्रांनो, शेतावर अशा प्रकारे घर केले जाते। आणि हा बघ, स्टार्टिंगची चूल। हा कोणाचा मुलगा? हा जा। त्याची मम्मी मग त्याच नाही, तिथे आहे, तिथे काकड्या काढत आहे। किती वर्षाचा हुशार आहे तो, आपला पलतोय रे। पप्पा बैल वगैरे येत नाही का? ढोरं वगैरे? ढोरं नाही, आत्ताच गाय कुठून आली होती। मित्रांनो, इथे झोपायची जागा केलेली आहे जेणेकरून विंचू वगैरे येऊ नये आणि आपल्याला चावू नये। मित्रांनो, इथे चुली म्हणजे जेवण बनवण्यासाठी आणि इथे पाणी तापवण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे। आपल्या समोर लांबून दिसते, मस्त दिसेल ना तिथून पण। लाईटिंग लावून कोण आहे? मम्मी आहे ना? आहे वरती। इथे बघ, खेळायला केलंय मस्त ना। ते जेवण ठेवण्यासाठी मस्त उडत। मला हाशी घर बघायला आवडतं। मित्रांनो, इथलं वातावरण खूप छान आहे आणि अशा ठिकाणी नक्कीच भेट द्या। मित्रांनो, यांची ओळख करायची राहूनच गेली। माझं नाव आराध्या, माझं नाव आरोही, माझं आहे मुस्काना, या आहेत माझ्या बहिणी। आज मी यांच्या बरोबर हा एक व्हिडिओ बनवणार आहे। चला तर मग आजूबाजूचा परिसर पाहूया। तुला काय बोलायचं तुम्हाला बोला। हे बघ, बरं, हे बघा, इकडे सावजी गण आहे, त्याची व्हिडिओ पडली। मित्रांनो, हे बघा, इकडे सांगशी गड आहे, त्याची व्हिडिओ मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये पाठवली। मित्रांनो, हे बघा, आजूबाजूला सांगशी गड आहे।
आणि इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे आंब्याची झाडे लावलेली आहेत. हे आहेत आमचे जाण्याहक्क. हा आहे त्यांचा छोटा मुलगा, त्याचं नाव आहे प्रणव. हे बघा, आम्ही शेतातली ताजी ताजी काकडी खातात. जर मित्रांनो ही काकडी तुम्हाला हवी असेल तर नक्कीच या शेताला भेट द्या. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, आम्ही तुमची व्यवस्था करू. ताजी ताजी काकडी छान आहे. यम्मी यम्मी. बघा इथे काकडी आणि शिराली लावलेली आहेत. मित्रांनो हाच पाणी शेतीसाठी वापरला जातो. मित्रांनो हे बघा, हा पिण्यासाठी पाणी वापरतात. खूप गोड पाणी आहे मित्रांनो. हाच पाणी पियायला आणि हाच पाणी शेतीसाठी वापरला जातो. मित्रांनो हा बघा किती थंडगार पाणी लागत आहे. थांब, इथून आपण जाऊ. थांब, हा आता पाय तरी बुडून चला. पाय मस्त वाटतो. फक्त लेंगावर घे. मूर्खात माईक पाहिला. हा माझं जीवन पूर्ण अंगात येतं. अशी बोललो. आपण शॉर्टकटला जाऊया, आपल्याला काय टेन्शन नाही. तू तुला भिजवले पण आतमध्ये चट्टी घातली. अरे पाय टाकून तर बघ. कोमट मासे बेडूक. मम्मी चाललेला कुत्रा आवड खूप आवडतो. नाही लावला. पिऊची काकडी अजून नाही संपली. जास्त नका देऊ. कुठली आपली जमीन ही काही कुठली मला नाही माहिती. कुत्रा काळजी तेवढी मम्मी नको 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 मला नको. मला कुत्रच नको बाबा. तो चावल तो चावल.
बाबा किती मस्त क्यूट कुत्रा आहे हा. काकडींच्या जाऊन बसलो. ओरडतोय मस्त. अरे यार आला आला किती कुत्रा आहे ना तिथे. इकडून कुठून जायचंय. मित्रांनो हे काका खूप मेहनत करतायत. काकडी भाजायला किती महिने लागतात. काकडी भाजायला 30 दिवस लागतात. काकडी भाजायला मित्रांनो 30 दिवस लागतात. त्याची व्यवस्था कुठून करता. नदीत ना करतो. हे पाण्याची व्यवस्था नदीत ना करतात. म्हणजे आम्हाला धावडवली आम्हाला किती बरं वाटला. आणि किती पळत पळत आलो काय काय. हे मस्त हे बघा मित्रांनो इथे वाल आहे. मी तुला आंब्याची झाडांची त्याच ना. मित्रांनो हे बघा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो हे आहे चवली. हे बघा मित्रांनो ही आहे चवली. मित्रांनो हे बघा अशा प्रकारे याला फूल येतं. मग या चवली होतात आणि मग ह्याच्याहून मोठी ही चवली होते. मित्रांनो हे बघा इतकी मोठी. याच्याहून थोडी मोठी ही शेंग होते. हे बघा अशा प्रकारे शेंगा तयार होतात. अशा प्रकारे पाठाने पाणी सोडलं जातं. बाजारात गेल्यानंतर तुम्ही सहज मोलभाव करता. पण शेतकऱ्याला किती मेहनत करायला लागते ते तुम्हाला शेतात आल्यावरच कळेल. मागं बघू नका. माझं